गुड इव्हनिंग स्टुडंट. काल आपण लेक्चर घेऊ शकलो नाही आणि आज 10वीचा रिझल्ट लागला. पूर्ण महाराष्ट्रातले जास्तीत जास्त विद्यार्थी छानपैकी मार्क घेऊन पास झाले. 10वी पास होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन. त्यांचं 10वीच्या नंतर त्यांचं 11वी सुरू होईल, म्हणजे आयुष्याचं टर्निंग पॉईंट जिथून सुरू होईल ते 11वी आणि 12वीचा पुढचा प्रवास त्यांचा अत्यंत सुखकर आणि मंगलमय हो. आपण 12वी शिकत आहोत. आपल्याला शिकताना गेल्या काही दिवसापासून आपण केमिस्ट्री ऑफ ग्रुप 16, 17, 18 सुरू केलं होतं. बट गव्हर्नमेंटनी जे डिसिजन घेतलं की 25% सिलेबस रिड्यूस करायचा, तर त्या सिलेबस रिड्यूसमध्ये आपले जे घेतलेले काही पॉईंट वगळण्यात आले. मग त्यामुळे मला वाटलं तो टॉपिक सध्या आपण स्टँड बायमध्ये ठेवूया. नंतर आपण सुरू केला नवीन लेसन ह्याच्यासाठी सुरू केला आहे की नवीन लेसनमध्ये जे काही वगळलेला म्हणजे इलिमिनेटेड पार्ट आहे तो पार्ट सोडून फ्रेश आपण जो काही यावर्षी सेट झालेला जो सिलेबस आहे तो आपल्याला घेता येईल. काही विद्यार्थ्यांची मला सूचना होती की सर आम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अवघड जाते, समजत नाही. गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्न होता गुगल मीटनी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावं आणि लाईव्ह क्लासचा डेमो घ्यावा. कारण यूट्यूबवर शिकवताना वेळेची थोडी मर्यादा येते. एकतर डाटा जरा जास्त लागतो आणि त्यामुळे खूप मोठा जो लेक्चर आहे मला जे काही एक्सप्लेन करायचं आहे ते 10 ते 12-15 मिनिटापर्यंतच्या वर मी जास्त एक्सप्लेन करू शकत नाही, कारण की तो डाटाचा प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं जर गुगल मीट हे विद्यार्थ्यांनी जर घेतलं तर अर्धा तास 1 तास आपण आपलं लेक्चर आपण घेऊ शकतो. पाहू भविष्यामध्ये सर्व विद्यार्थ्याकडे जोपर्यंत गुगल मीट हे ॲप येत नाही किंवा त्यांच्याकडे ती फॅसिलिटीज प्रोव्हाइड होत नाही तोपर्यंत जेवढं पॉसिबल आहे त्या पद्धतीनं मी याच यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. 11वीच्या पोरांना आता काही दिवसामध्ये मला क्लास सुरू करायचा आहे आणि तुमचा 12वीचा जो क्लास आहे तो सुद्धा त्याची गती वाढवायची आहे, म्हणजे जास्तीत जास्त सिलेबस आपला या अनलॉकच्या पिरियडमध्ये आपला संपेल या हिशोबाने. आज ज्या पॉईंटला आपल्याला हात लावायचा आहे तो जनरल पॉईंट आहे ज्याचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अत्यंत बेसिक पॉईंट आहे. कशामुळे? कारण की सर्व सायन्सच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही एलिमेंटचं जे ॲटम आहे त्या ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढताच आलं पाहिजे. कुठपर्यंत? ॲटलिस्ट ॲटॉमिक नंबर 1 ते ॲटॉमिक नंबर 30 हायड्रोजनपासून ते झिंकपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना ॲटॉमिक नंबर सहजरित्या काढता आली पाहिजे. कारण परत पुढे डी ब्लॉक एलिमेंट आणि त्यानंतर एफ ब्लॉकमधले लॅन्थॅनॉइड्स आणि ॲक्टॅनॉइड्स यांचं सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वेळोवेळी बघूया. पण मुळात जर बेसिकच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला जमत नसेल तर हे जे डी आणि एफ ब्लॉक जे आहेत त्यांचे एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढणं हे थोडंसं अवघड जाईल आणि पोरांना थोडी भीती वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज आपण घेऊया हायड्रोजनपासून ते आर्गॉनचे पुढे जाऊ आपण झिंकपर्यंत सुद्धा ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं ते बघूया. टर्म खूप मोठी आहे, समजत बसायला खूप वेळ लागेल आणि त्यामुळे आपण थोडंसं शॉर्ट घेऊन मेन जो पार्ट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ॲटमचा ते कसं काढायचं बघूया. पण ते सगळं लक्षात ठेवण्यासाठी एक 2-3 मुद्दे आहेत जे की मी बोर्डवर तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ते तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या आणि वारंवार त्याला एकदा पहा नीट. एकदा का ते पॉईंट आणि तो कॉन्सेप्ट जर तुमच्या लक्षात आला, तुम्हाला हायड्रोजन पासून झिंक काय तर क्रिप्टॉनपर्यंत सुद्धा तुम्हाला एखाद्या ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगितलं तर तुम्ही सहजरित्या, अत्यंत सहजरित्या ते तुम्ही कधी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढू शकता. चला बोर्डवर जाऊ आणि थोडंसं पॉईंट समजून घेऊ. त्यानंतर एक एक एलिमेंट घेऊन आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया. मुलांनो, मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशी हेडिंग दिली. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे जनरल आहे, ठीक आहे. आता बघूया आपण सगळ्यात महत्त्वाचा जिथे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तर मी एक बॉक्स काढतो. एवढा बॉक्स, एवढा लक्षात ठेवा की सगळ्यात पहिले काय काढायचं, ह्याला आपण म्हणूया अफबाऊ प्रिन्सिपल. अफबाऊ सायंटिस्टनी एक त्याची टेक्निक सांगितली की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा अर्थ असा
की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा सगळ्यात पहिले अर्थ समजून घ्या. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन की कोणताही जर तुम्हाला एलिमेंट दिला तर त्याचा स्मॉलेस्ट पार्ट ॲटम असतो. त्या ॲटमला एक स्वतःचं ॲटॉमिक नंबर असतं, ज्याला आपण अणुक्रमांक असं पण म्हणतो. समजा आपण म्हटलं कार्बन म्हटलं की आपल्या लक्षात आलं पाहिजे की कार्बनचा अणुक्रमांक म्हणजे ॲटॉमिक नंबर 6 आहे. आता 6 आहे ॲटॉमिक नंबर म्हणजे काय आहे तर कार्बनच्या सेंटरच्या न्यूक्लियसमध्ये 6 प्रोटॉन आहेत. म्हणजे त्याच्या न्यूक्लियसमध्ये केंद्रकामध्ये 6 प्रोटॉन आहेत, म्हणजे 6 पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स आहेत. जर प्रोटॉन 6 असतील तर त्याच्या भोवती जे कक्षा आहेत, कक्षा कमी जास्त असू शकतात, कोणाकडे 1 असेल कक्षा, कोणाकडे 2 असेल, कोणाकडे त्याच्यापेक्षा जास्त असेल. जास्तीत जास्त 6 ऑर्बिटल किंवा 6 कक्षा असू शकतात जास्तीत जास्त. आता प्रश्न असा आहे की जे कार्बनच्या जो कक्षा आहेत त्याच्यात इलेक्ट्रॉन किती आहेत. जर प्रोटॉन 6 असतील तर लक्षात ठेवा इलेक्ट्रॉन सुद्धा 6 असतील. आता हे इलेक्ट्रॉन कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात हे दाखवण्याची जी पद्धत आहे त्याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं आपण म्हणूया. म्हणजे कोणत्याही ॲटम मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन कोणत्या कक्षेमध्ये कोणत्या ऑर्बिटलमध्ये प्रेझेंट आहेत हे दाखवण्याची जी एक सिम्बॉलिक प्रेझेंटेशन आहे त्याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं आपण म्हणूया. आता अफबाऊने काय सांगितलंय, अफबाऊने एक थोडं त्याचं एक टेबल दिलाय. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये अफबाऊने काय सांगितलं बघा. सगळ्यात पहिले काय करायचं, फक्त 1s काढायचं. 1s. आता 1 काय आहे त्याच्यानंतर पहिले बघूया. पहिले 1s काढा, त्यानंतर 2s काढा आणि नंतर 2p काढा. त्याखाली 1s, त्याच्याखाली 2s, त्याच्याखाली 3s, त्याच्याखाली 4s. इकडे 1s च्या नंतर 1p नसतं, 1p नसतं, पण 2s आणि 2p असतं. पण 2p असेल तर 2d नसतंय. खाली 3s आहे, 3p आहे आणि 3d आहे. 3f नसतं. म्हणजे इकडे 1p नाही, इकडे 2d नाही, इकडे 3f नाही आणि पुढे 4s, 4p, 4d, 4f असं लक्षात ठेवा. 1s, 2s, 2p, 3s, 3p, 3d, 4s, 4p, 4d, 5f. सध्या एवढं लक्षात ठेवा. आता हे अफबाऊ प्रिन्सिपल मध्ये रेषा ओढा, असा क्रॉस ओढा. हे एक ओढली मी, ओके. हे बघा दुसरी, ठीक आहे. आता तिसरी क्रॉस, आणि त्याच्यानंतर चौथी, त्याच्यानंतर 5वी, त्याच्यानंतर 6वी. पुढं उडू नका. मग काय ही रेष गेली 1s मधून, 1s मध्ये, नंतर गेली 2s मध्ये, नंतर म्हणजे 1s च्या नंतर गेली 2s मध्ये आणि 2s च्या नंतर म्हणजे इथून सुरू झाली 1s, त्याच्यानंतर 2s, त्याच्यानंतर 2p, नंतर 3s, नंतर 3p, त्याच्यानंतर 4s, त्यानंतर 3d, त्याच्यानंतर 4p. हे काय आहेत, हे सगळे एनर्जी आहेत, एनर्जी लेवल आहे. जे ॲटम आहे त्याचे जे कक्षा असतात, जे ऑर्बिटल आहेत, त्या ऑर्बिटलला प्रत्येक ऑर्बिटलला स्वतःची एनर्जी आहे. सुरुवातीला एनर्जी कमी असते, नंतर थोडीशी जास्त होते, अजून जास्त होते आणि वाढत वाढत जाते. आता प्रश्न आहे की समजा कार्बनकडे 6 इलेक्ट्रॉन आहेत, मग 6च्या 6 इलेक्ट्रॉन पहिल्याच कक्षेमध्ये आहेत का? उत्तरे नाही. मग कक्षेमध्ये कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असावेत यासाठी एक नियम आहे. कोणत्या ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन असावेत यासाठी एक नियम आहे. तो कोणता नियम आहे बघा. तो नियम असा आहे की मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 2n². मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 2n². म्हणजे कोणत्या ऑर्बिटलमध्ये कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असावेत यासाठीचा हा फॉर्म्युला आहे बॉक्स. इथं n म्हणजे काय, n बरोबर आहे नंबर ऑफ ऑर्बिटल. या ऑर्बिटललाच आपण शेल असं देखील म्हणतो. आता ऑर्बिटल म्हणजे कक्षा आणि शेल म्हणजे सुद्धा कक्षा. म्हणजे शेललाच अजून एक पर्यायी शब्द ऑर्बिटल आहे. शेललाच एक पर्यायी शब्द, शेललाच ऑर्बिटल म्हणतो, ऑर्बिटलला शेल म्हणतो. मुख्य कक्षा ऑर्बिटल किंवा शेल. ओके. आता मी एक इथे ॲटम काढला, इथे एक ॲटम काढला. एक ॲटम हे कोणाचाही ॲटम असू शकतो. ॲटम, ॲटम म्हणजे अणू. परत जो लहानात लहान कण, एलिमेंटचा सगळ्यात लहानात लहान पार्टला अणू असं पण म्हणतो, ॲटम म्हणतो. त्याच्या सेंटरला प्लस चिन्ह काढलं, त्याच्या सेंटरला प्लस चिन्ह काढले, त्याला आपण न्यूक्लियस म्हणले.
आणि न्यूक्लियस जे आहे त्याच्यात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. हे न्यूक्लियस, इथे प्रोटॉन, हे न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि त्याच्यामध्ये न्यूट्रॉन असतात. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, पॉझिटिव्ह धनप्रभार असतात. न्यूक्लियसमध्ये धनप्रभार, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह काढला. दुसरा न्यूट्रॉन जे आहे त्याच्यावर 0, पॉझिटिव्ह नसतो, निगेटिव्ह चार्ज नसतो. चला ठीक आहे, हरकत नाही. हे न्यूक्लियसच्या नंतर जो पहिली कक्षा आहे, ही पहिली कक्षा, त्या पहिल्या कक्षेलाच आपण पहिली कक्षा, त्याच्यानंतर दुसरी कक्षा, त्याच्यानंतर तिसरी कक्षा, त्याच्यानंतर चौथी कक्षा, असे जास्तीत जास्त किती असतील? 7 कक्षा असतात. हे लक्षात ठेवा, 7च्या वर नाही. 1 ते 7 पर्यंत मेन ऑर्बिटल असतात. मग जे पहिलं ऑर्बिटल आहे त्याला आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर असं म्हणतो. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, पहिली कक्षा प्रिन्सिपल क्वांटम नंबर, आणि त्याचं नाव आहे के ऑर्बिटल. म्हणजे पहिल्या कक्षेला के असं म्हणतात, के ऑर्बिटल. दुसऱ्या कक्षेला एल ऑर्बिटल म्हणतात, पहिल्याला के. आता का म्हणतात त्याचं कारण बघायचं नाही, फार मोठी त्याला इतिहास आहे. पहिल्या कक्षा के, दुसऱ्याला एल, तिसऱ्याला एम, चौथ्याला के एल एम एन, पाचव्याला ओ, पुढं पी, पुढं क्यू, असे नाव आहेत. के एल एम एन, हे के एल एम एन ओ पी क्यू असे नाव आहेत. 7 कक्षेला 7 नाव. आता तुम्ही म्हणसाल सर मग ए बी सी डी ई एफ असं काय नाव दिलं नाही दिलं. 6 ABCD च्या ऐवजी शास्त्रज्ञांनी काहीतरी अभ्यास केला असेल आणि त्यांना त्याच्यातून जे काही सार काढता आला त्या पद्धतीने त्यांनी KLMN असं नाव दिले, KLMN. आता इकडे मी लिहिलंय बघा, हे जे पहिली कक्षा आहे फर्स्ट ऑर्बिटल के शेल किंवा के ऑर्बिटल असं म्हणलं तरी चालेल. के शेल पहिलं ऑर्बिटल, बरोबर आहे. आता के शेल मध्ये जास्तीत जास्त किती, बघा एक लक्षात ठेवा, के शेल मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसतात? 2 इलेक्ट्रॉन बसतात. के शेल मध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन बसतात. आता 2 इलेक्ट्रॉनच का बसतात? पहिल्या कक्षेमध्ये, पहिल्या ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात. 2च्या वर इलेक्ट्रॉन बसण्याची त्याच्यात कॅपॅसिटी नाही. का नाही? त्यासाठी नियम कोणता? मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 2n². आता मी इथे अप्लाय करतो बघा, कुठे? इथे अप्लाय करूया. के शेल बघा, के म्हणजे कोणता ऑर्बिटल आहे? पहिले, बरोबर आहे, हे पहिलं आहे. मग इथं n ची किंमत n बरोबर आहे 1, n बरोबर आहे 1. मग या ह्याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये ठेवूया, या फॉर्म्युल्यामध्ये ठेवू. कसं की 2 बघा, 2 to the power n, 2n², n ची किंमत 1 आहे. मग इज इक्वल टू आपण असं करू 2 × 1². आता मला सांगा 2 गुणिले हे म्हणजे 2 गुणिले 1 चा वर्ग. मला सांगा 1 चा वर्ग किती हो? 1 चा वर्ग 1च, बरोबर आहे. 1 चा वर्ग 1 म्हणजे 2 गुणिले 1. आता 2 गुणिले 1, 2 ने 1 ला जर गुणलं उत्तर किती येईल? 2. त्याच्यामुळे 2. मग त्यामुळे के शेल मध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन बसतात. के शेल मध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन बसतात. दुसरा ऑर्बिटल, दुसरी कक्षा आहे एल शेल. दुसरी कक्षा आहे ना ही दुसरी. मग दुसरी जर असेल तर n ची किंमत 2 ठेवा. मग बघा n ची 2 to the power 2 इज इक्वल टू n ची किंमत 2 ठेवा, तर 2 × 2². आता 2 × 2², 2चा वर्ग, 2चा वर्ग किती? 2चा वर्ग 4 म्हणजे 2 गुणिले 4. आता 2 गुणिले 4, 2 × 4 इज इक्वल टू 8 इलेक्ट्रॉन. तर बघा बरोबर 8 इलेक्ट्रॉन आले. म्हणजे दुसऱ्या ऑर्बिटल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आले. पहिल्या ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतील, दुसऱ्या ऑर्बिटल मध्ये 8 इलेक्ट्रॉन बसतील. आता मला सांगा तिसऱ्या ऑर्बिटल मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसतील तिसऱ्या ऑर्बिटल मध्ये? तर बघा तिसऱ्या ऑर्बिटल मध्ये असं होईल की तिसरा m शेल, तिसरा ऑर्बिटल, तर 2n², बरोबर आहे. 2 × 3². आता 3चा वर्ग किती? 9, बरोबर आहे. तर 2 गुणिले 9, 2 × 9, 2 × 9 म्हणजे 18, म्हणजे 18 इलेक्ट्रॉन. मग बरोबर आहे 18 इलेक्ट्रॉन बसतील. म्हणजे पहिल्या ऑर्बिटल मध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 18. आता चौथा ऑर्बिटल तुम्ही बघा तुमच्या होमवर्कसाठी म्हणा, तुमच्या अभ्यासासाठी, की 2n² म्हणजे 2 × 4², 2 × 4² म्हणजे 4चा वर्ग 16, 16 × 2
32 तर तो 32 होतील बरं का. 32 इलेक्ट्रॉन बसतील, चौथ्यामध्ये 32 इलेक्ट्रॉन बसतील. म्हणजे याचा अर्थ ह्या पहिल्या ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन येतील, तिसऱ्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन येईल आणि नंतर 32 इलेक्ट्रॉन बसतील. आता हे झाले मुख्य इलेक्ट्रॉन. पण प्रत्येक ऑर्बिटलमध्ये एक सब ऑर्बिटल असतो, प्रत्येक मेन ऑर्बिटलमध्ये एक सब ऑर्बिटल असतो, प्रत्येक शेलमध्ये एक सबशेल असतो. बरोबर आहे. आता आपण मी काय करतो, डायग्राम करतो, एक डायग्राम काढतो, पॉज घेऊन एक डायग्राम काढतो, नंतर मग तुम्हाला परत समजून सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, मग मी मेन शेल ज्याला आपण ऑर्बिटल असं पण म्हटलंय, किती 7 ऑर्बिटल आहेत पूर्ण. कोणताही आयटम जर घेतला पिरियोडिक टेबलमध्ये, हायड्रोजन पासून ते 118 एलिमेंट जो आहे ऑर्गॅनिझम तिथपर्यंत 118 साठी 7च जास्तीत जास्त ऑर्बिटल आहे. त्याला आपण ऑर्बिटलला शेल असं पण म्हणतो. मुख्य कक्षा असतात. ॲटमचे हे एनर्जी लेवल आहे, मुख्य एनर्जी लेवल आहे. एक मोठा रस्ता आहे, मुख्य एनर्जी लेवल आहे. त्या एनर्जी लेवलमध्ये इलेक्ट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉन ऑर्बिटलच्या सब ऑर्बिटलमध्ये सबशेलमध्ये सतत फिरत असतात. आणि सब ऑर्बिटलचा अर्थ असा आहे किंवा सब शेलचा अर्थ असा आहे की इट इज अ प्लेस वेअर देअर मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी ऑफ द फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज मोर. ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन सापडण्याची, इलेक्ट्रॉन असण्याची जास्तीत जास्त जी शक्यता आहे त्या पॉइंटला आपण सब ऑर्बिटल असं म्हणूया. 7 ऑर्बिटल प्रत्येकामध्ये कमी जास्त सब ऑर्बिटल असतात आणि सगळे सब ऑर्बिटल जर मोजले ते 4 सब ऑर्बिटल किंवा 4 सबशेल आहेत. सबशेल आणि मेन शेल. मेन शेल 7 कोणते? के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू. सबशेल किंवा सब ऑर्बिटल किती? 4. एस, पी, डी, एफ. एस, पी, डी, एफ. आता प्रश्न आहे की एस मध्ये एस, मग काही इलेक्ट्रॉन एस मध्ये असतील, काही इलेक्ट्रॉन पी मध्ये असतील, काही इलेक्ट्रॉन डी मध्ये असतील आणि काही इलेक्ट्रॉन एफ ऑर्बिटल मध्ये असतील. आणि शेवटचा कोणत्याही ॲटमचा, मग तो पहिला असो, दुसरा असो की 118 असो, मग 118व्या साठी 118वा जो इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे कोणत्याही ॲटमचा जो शेवटचा इलेक्ट्रॉन आहे तो शेवटचा इलेक्ट्रॉन कोणत्या सबशेलमध्ये किंवा कोणत्या सब ऑर्बिटलमध्ये तो प्रेझेंट आहे, तो येतो, त्यानुसार तो त्या ग्रुपचा मेंबर होतो. आणि त्यामुळे पूर्ण पिरियोडिक टेबलमध्ये त्याला डिवाइड जर केलं तर 4 ब्लॉकमध्ये आपण डिवाइड होतो, ज्याच्यात एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक असे 4 ब्लॉक आहेत. आता बघूया आपण एक्झाम्पलने आपण सगळं प्रूव्ह करूया. तत्पूर्वी एक टेबल देतोय, ते टेबल जर बघितलं तर अजून तुमचं जे कॉन्सेप्ट आहे ते क्लिअर होईल. मेन शेल ज्याला ऑर्बिटल असं आपण म्हणूया, के, एल, एम, एन आणि पुढं अजून कंटिन्यू के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, ओ, पी, क्यू असे अजून पुढं आहेत. पण आपल्याला सध्या के, एल, एम, एन एवढं जरी तुमच्यासाठी लक्षात ठेवलं तरी चालेल, पण पुढं ओ, पी, क्यू आहेत. आता के जे शेल आहे, बरोबर आहे. आता के शेल मध्ये किती सबशेल असतात, एल शेल मध्ये किती सबशेल आहेत, एम शेल मध्ये किती सबशेल आहेत, एन शेल मध्ये किती सबशेल आहेत, हे खाली दिले. सबशेल ज्याला आपण सब ऑर्बिटल ऑर्बिट असं सुद्धा म्हणूया. मग सबशेल किंवा सब ऑर्बिटल 4च आहेत. कोणते? एस, पी, डी, एफ. मग माझा प्रश्न आहे, मग के जर शेल असेल जवळ के शेल असेल, त्याच्यामध्ये किती सबशेल असतात? तर त्याच्यात एकच सबशेल असते. के शेल मध्ये एकच सबशेल असते आणि त्याच्यात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसतील? तर 2 इलेक्ट्रॉन. एल शेल असेल, मुख्य शेल एल आहे, त्याच्यात किती सबशेल आहेत? तर त्याच्यात 2 सबशेल आहेत, एक एस, दुसरं पी. एस आणि पी, एस मध्ये 2 बसतील, पी मध्ये 6 बसतील आणि एकूण किती झाले? 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे एल शेल मध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन बसतात आणि कोशामध्ये बसतात? एस मध्ये आणि पी मध्ये. तिसरा जो मेन ऑर्बिटल आहे तो आहे एम. त्याच्यात सब ऑर्बिटल किती? एस, पी, डी. 3 सब ऑर्बिटल आहेत एम मध्ये. एस, पी, डी. एस मध्ये 2, पी मध्ये 6, डी मध्ये जास्तीत जास्त 10 इलेक्ट्रॉन बसतील. आणि बघा 2, 6 आणि 10 एकूण किती झाले? 18. इथे 2, 6, 8. इथे 2. एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन, एस मध्ये 2, पी मध्ये 6, 8.
एस मध्ये 2, पी मध्ये 6, डी मध्ये 10 असे 18. आणि आता मला सांगा एस मध्ये 2, पी मध्ये 6, डी मध्ये 10, एफ मध्ये 14, टोटल जर केली 32 इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त एन शेल मध्ये येतात. या पद्धतीने मेन शेल आणि मेन ऑर्बिटल 7 मेन ऑर्बिटल आहे, मेन शेल आहे के एल एम एन ओ पी क्यू. ठीक आहे. आणि त्यालाच आपण पहिलं ऑर्बिटल, दुसरं ऑर्बिटल, तिसरं ऑर्बिटल, चौथं ऑर्बिटल, 5वं, 6वं, 7वं. प्रत्येक ऑर्बिटल मध्ये काही सब ऑर्बिटल असतात. मग कोणात किती सब ऑर्बिटल असावेत तर के शेल मध्ये एकच सब ऑर्बिटल आहे 1s, एल मध्ये 2 सब ऑर्बिटल आहे sp, एम मध्ये 3 सब ऑर्बिटल आहे spd आणि एन मध्ये 4 सब ऑर्बिटल आहे spdf. आता आपण खरं जे प्रॅक्टिकली एखाद्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं बघूया आपण. सुरुवात करू आपण हायड्रोजन पासून. डोक्यात फक्त ह्याच्या पूर्वी अफबोव प्रिन्सिपल जे सांगितले 1s 2s 2p 3s 3p 4s 3d तो जो पॅटर्न आहे तो लक्षात ठेवला अत्यंत सोपं जातं. त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक बेसिक स्केलेटन काढून देतो. फक्त त्याच्यात इलेक्ट्रॉन ठेवायचे बस, संपलं. त्याच्या व्यतिरिक्त बाहेर जायचं काम नाही. हायड्रोजन पासून झिंक पर्यंत 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲटॉमिक नंबर सह तुम्हाला काढता आलं पाहिजे. तेवढी प्रॅक्टिस तुम्ही करा. बाकी केमिस्ट्री अत्यंत सोपी आणि इझी आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणत्याही एलिमेंटचं काढण्यासाठी आपल्याला एक जे बेसिक फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला पाहिजे. तो फॉर्म्युला इथे आहे. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं, बाकीचं काही लक्षात नाही ठेवलं तरी चालते. काय लक्षात ठेवायचं? पहिलं लक्षात ठेवा 1s लक्षात ठेवा, त्यानंतर 2s, त्यानंतर 2p, त्यानंतर 3s, त्यानंतर 3p, त्यानंतर 4s आणि नंतर 3d. कशावरून? अफबोव प्रिन्सिपलवरून. तर 1s 2s 2p 3s 3p 4s 3d. एवढं एकदा रिवाइज करा. फक्त इलेक्ट्रॉनच टाकायचे. चला सुरू करूया. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फ्रॉम हायड्रोजन टू झिंक. एलिमेंट इथं बघा, एलिमेंट हायड्रोजन, ॲटॉमिक नंबर 1. आता माझं म्हणणं आहे एक ॲटम आहे. हे जसं इथे आता बघा तुम्ही ॲटम बघा, हे न्यूक्लियस आहे. हे न्यूक्लियस आहे. पहिला ऑर्बिटल आहे. पहिल्या ऑर्बिटलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. हा हायड्रोजन आहे. ठीक आहे. हा हायड्रोजन आहे. कशावरून हायड्रोजन? न्यूक्लियस आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे. आता हे ऑर्बिटल कोणतं आहे? के ऑर्बिटल आहे. बरोबर आहे. जास्तीत जास्त बसतात किती? 2 इलेक्ट्रॉन बसतात. पण हायड्रोजनकडे आहे किती? एकच आहे. मग के ऑर्बिटल हे कोणतं ऑर्बिटल आहे? फर्स्ट ऑर्बिटल आहे. फर्स्ट ऑर्बिटल, बरोबर आहे. फर्स्ट ऑर्बिटल. मग फर्स्ट ऑर्बिटल असल्यामुळे इथे बघा, फर्स्ट ऑर्बिटलमध्ये आपण 1 काढणार. या फर्स्ट ऑर्बिटलमध्ये आपण ह्याच्यापूर्वी बघितलं किती सब ऑर्बिटल असतात? एकच आहे पहिल्यामध्ये यस. त्याच्यामुळे यस पहिलं मेन प्रिन्सिपल क्वांटम नंबर, मेन ऑर्बिटल. दुसरं सब ऑर्बिटल. हायड्रोजनकडे एकूण किती इलेक्ट्रॉन आहे? एकच आहे, एक इलेक्ट्रॉन आहे. मग इथं वर लिहायचं 1. म्हणजे हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन पहिल्या मेन ऑर्बिटलमधल्या यस सबशेलमध्ये प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1. ठीक आहे. आता दुसरं हिलियम. आता ह्यालाच आपण हिलियम बनवूया. हायड्रोजनला हिलियम बनवूया. मग हिलियम बनवलं कसं? फक्त 2 इलेक्ट्रॉन काढले की ह्या हायड्रोजनचं रूपांतर हिलियममध्ये झालं. हायड्रोजन, त्याच्यानंतर हिलियम. एलिमेंट हिलियम, ॲटॉमिक नंबर 2. आता 2 ॲटॉमिक नंबर म्हणलं की बघा, पहिली शेल यस सबशेल आणि एकूण 2 इलेक्ट्रॉन आहेत. आपल्याला माहिती आहे यस मध्ये जास्तीत जास्त 2च बसतात. त्याच्यामुळे 1s2 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. हायड्रोजन 1s1, हिलियम 1s2. आता थोडासा बदल जो होतो तो लिथियम मध्ये. लिथियम हा तिसरा एलिमेंट आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर 3 आहे. आता 3 ॲटॉमिक नंबर आहे. तर बघा पहिले आपण हे हिलियम आहे, याचंच मी रूपांतर लिथियम मध्ये करतो. लिथियम मध्ये कसं लिथियम मध्ये करणार? इकडे बघा, लिथियम मध्ये हायड्रोजनला हिलियमला काढतो आणि अजून एक ऑर्बिटल टाकतो आणि इथे एक इलेक्ट्रॉन काढतो. म्हणजे आता टोटल इलेक्ट्रॉनची संख्या मोजा, 1 2 3. बघा ॲटॉमिक नंबर 3, ॲटॉमिक नंबर 3, ॲटम काढला, इलेक्ट्रॉन 3. पण आता हे इलेक्ट्रॉन कसे प्रेझेंट आहेत हे दाखवण्यासाठी हिलियम पहिला ऑर्बिटल, सब ऑर्बिटल यस, किती इलेक्ट्रॉन? जास्तीत जास्त 2. ठीक आहे, बरोबर आहे, झालं, कॉमा. मग दुसरं ऑर्बिटल आलं ना, हो दुसरं ऑर्बिटल आलं. मग दुसऱ्या ऑर्बिटल मधला कोणता सब ऑर्बिटल? यस सब ऑर्बिटल. एकूण इलेक्ट्रॉन किती? 1. त्याच्यामुळे 1s2 2s1 असं झालं. 1s2 2s1 1s2 2s1 कोणासाठी? लिथियमसाठी. 1s2 2s1. आता बघूया चौथा एलिमेंट आहे बेरिलियम.
ॲटॉमिक नंबर 4. आता ॲटॉमिक नंबर 4 म्हणजे इकडेच परत बघा ॲटम, याला आपण बेरिलियम करू. कसं करू? 2 इलेक्ट्रॉन, तिसरा आणि चौथा, हे 4. ॲटॉमिक नंबर 4 इलेक्ट्रॉन. मग आता 4 इलेक्ट्रॉन कसे प्रेझेंट आहेत? पहिल्या ऑर्बिटलमध्ये नेमकं पहिलाच घ्यायचं का? एनर्जी सगळ्यात कमी असते पहिल्याची, त्याच्यात एस सबशेल घ्यायचा, कारण की पहिल्यामध्ये एकच सबशेल असतो, एस, पी नसतो. मग 1s2. मग दुसरा ऑर्बिटल 2, दुसरा कोणता सब ऑर्बिटल? आता पी येणार नाही, हे लक्षात ठेवा, पी येणार नाही, पहिले येईल कारण की 1s2, त्याच्यानंतर 2s. मग इलेक्ट्रॉन किती? 2. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनेल 1s2 2s2. कोणाचं? बेरिलियमचं. 1s2 2s2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनेल. पुढे बघूया बोरॉन, ॲटॉमिक नंबर 5. यालाच 5 करू. इलेक्ट्रॉन वाढवून जास्तीत जास्त दुसऱ्यामध्ये, पहिल्या ऑर्बिटलमध्ये के मध्ये बघा, के मध्ये जास्तीत जास्त 2 बसतील. हा दुसरा आहे के एल, दुसरा ऑर्बिटल. फॉर्म्युला कोणता? 2 to the power 2. 2 into 2 स्क्वेअर बरोबर आहे 8. मग जास्तीत जास्त 8 बसतील इलेक्ट्रॉन. मग हे 8 कशामध्ये बसतील? एस मध्ये आणि पी मध्ये मिळून 8 बसतील, बरोबर आहे. मग आता बोरॉन ॲटॉमिक नंबर 5 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बघा 1 2 3 4 5 लिहा. 1s2 पहिल्यामध्ये 2, बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये 2s 1 2 3 3 बसवता येतील का? नाही. का? एस ची कॅपॅसिटी 2 ची आहे, तर 2च बसवा. 2s2 पुढे. मग आता एस झाला, आता पुढे पी येईल. मग दुसराच ऑर्बिटल आणि त्याचा पी ऑर्बिटल, म्हणजे दुसऱ्याचा एस 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्याचाच पी 1 इलेक्ट्रॉन. मग बोरॉन ॲटॉमिक नंबर 5 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनेल 1s2 2s2 2p1. पुढे कार्बन बघा, कार्बन ॲटॉमिक नंबर 6 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता 6 म्हणले की परत 1 इलेक्ट्रॉन इथे टाकतो. मग इलेक्ट्रॉनिक 1s2 2s2 2 आणि 2 4, पण आहेत 6, उरले 2 2p2. 1s2 2s2 2p2 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कार्बनचं येईल. आता कार्बनच्या नंतर नायट्रोजनचं तर अजून सोपं आहे. कसं? 7. मग इथं परत 7 बघा, 1s2 2s2 आणि 2p3. मोजून घ्या, तुम्हाला 2p 2s2 2p3 असं दिसतील. म्हणजे पहिल्या ऑर्बिटलमध्ये 2 आणि दुसऱ्या ऑर्बिटलमध्ये टोटल मिळून 5 आणि 5 आणि 2 7 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नायट्रोजनचं येईल. ऑक्सिजन, यालाच आपण ऑक्सिजन करू परत. बघा अजून एक टाकतो. 1 2 3 4 5 6 7 8, टोटल 8. पण टोटल 8 पैकी पहिल्या ऑर्बिटलमध्ये 1s2, दुसऱ्यामध्ये 2s2 आणि 2p. आता बघा 2 आणि 2 4, 8 पैकी 4 राहिले, 4 4 इथे दिले. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनेल ऑक्सिजनचं 1s2 2s2 2p4. आता फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 म्हणजे ह्यालाच आपण